ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 17. श्रद्धात्रय विभाग योग. अर्जुनाची शंका भाग 1. श्लोक 1. कार्याच्या बाबतीत शास्त्रप्रमाण मानून शास्त्राने सांगितल्याप्रमाणे आचरण करावे असं भगवंतांनी 16व्या अध्यायाच्या शेवटी सांगितलं होतं. त्याला अनुसरूनच अर्जुन भगवंतांना शंका विचारत आहे. श्लोक 1. अर्जुन उवाच ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वमाहो रजस्तमः. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, शास्त्रविधींचे तो माहित नाही म्हणून उल्लंघन करून केवळ श्रद्धेने युक्त होत्साचे पूजन आदी करतात, त्यांची गती काय होते बरे? सात्विक, राजस की तामस? भगवंतांनी 16व्या अध्यायात आसुरी व दैवी संपत्तीने युक्त अशा लोकांचे वर्णन करून साधकांना आसुरी प्रवृत्तीचा त्याग करून दैवी सद्गुण अंगी बाणवण्याचा उपदेश केला होता. त्या दृष्टीने भगवंतांनी 16व्या अध्यायात समाजशास्त्रच चर्चिले होते. समाजाची प्रगती ही दैवी संपत्तीने युक्त अशा पुरुषांच्या मुळेच होत असते. दैवी व आसुरी गुणांचे विवेचन झाल्यावर कर्मयोगाच्या कर्तव्य क्षेत्रात कोणती कर्मे येतात, कोणती कर्मे त्याज्य आहेत, त्याबाबत त्याची श्रद्धा कशी असावी, आचरत असलेल्या विधिविधानात काही चूक राहिली तर तिचा परिणाम काय होतो, शास्त्रविधीचे चुकून उल्लंघन झाले की श्रद्धेला गौणपणा येतो का, चुकलेल्या शास्त्रविधीचा दुष्परिणाम टाळण्यासाठी काय करावं, इत्यादी विचार भगवंतांनी या अध्यायात चर्चिले आहेत. श्लोकात अर्जुन भगवंतांना विचारतो की जे शास्त्रविधीचा त्याग करून केवळ श्रद्धेने कर्म करतात त्यांची ती निष्ठा कशा प्रकारची असते. त्यांच्या या निष्ठेला सात्विक म्हणायचं, राजस म्हणायचं की तामस म्हणायचं. श्लोकात श्रद्धयान्विताः असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ हे लोक मुद्दाम शास्त्रविधीचा त्याग करतात असा नाही. मुद्दाम जाणून बुजून शास्त्रविधीचे उल्लंघन करणारे असतील तर ते दैवी संपत्तीने युक्त असे लोक असणार नाहीत. तर त्यांना शास्त्रविधी माहीत नसतात, पण कर्तव्य कर्मांवर त्यांची श्रद्धा तर असते व त्या श्रद्धेला अनुसरूनच ते वागत असतात. अशा लोकांना मिळणाऱ्या गतिविषयक हा अर्जुनाचा प्रश्न आहे. 16व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी शास्त्रविहित आचरणाला प्राधान्य दिलं होतं. वेद, उपनिषदे, सांख्य, वेदांतादी दर्शन यांना शास्त्रग्रंथ म्हटलं जातं. त्यामुळे श्लोकाचा अर्थ असा होतो की या शास्त्र ग्रंथात जी कर्माची चर्चा केली आहे ती सर्व विधिविधाने माहीत नसल्यामुळं पण तरीही श्रद्धेने जे स्वधर्माचरण करतात त्यांची श्रद्धा कशा प्रकारची असते. गीतेमध्ये भगवंतांनीही इति गुह्यतमं शास्त्रम इदमुक्तम मया नघ असे 15व्या अध्यायात म्हटलं होतं. त्यांनी आपल्या विवेचनाला सुद्धा शास्त्रच म्हटलेलं आहे. तो संदर्भ लक्षात घेतला तर श्लोकाचा अर्थ असा होईल की एखाद्या व्यक्तीने परमतत्व म्हणजे विश्वाची एकात्मता न जाणता आपली जीवनातील कर्तव्ये पार पाडली तर ती निष्ठा कशा प्रकारची होते. रोजचे व्यवहार करत असता त्या परमतत्वाचे ज्ञान करून घेणे आवश्यक आहे का? त्यासाठी एवढं दूरवर जाण्याची आवश्यकता आहे का? श्रद्धापूर्वक सदाचाराचं पालन केलं तर चालेल का नाही? शास्त्र न जाणता फक्त श्रद्धेने साध्याची प्राप्ती होऊ शकते की नाही? या अर्जुनाच्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर भगवंतांनी या अध्यायात दिलेलं आहे. त्यावर विवेचन करताना ज्ञानदेव प्रथम अर्जुनाची भूमिका विस्ताराने मांडतात. तो भाग आपण उद्या पाहू.